आणि आता आपल्यासोबत आहे मुंबईचा वंडर बॉय आहान फडणीस आणि त्याच्या आई शिल्पा फडणीस, ज्या होम स्कूलिंगमध्ये त्याच्या आई पण आहे आणि त्याची शिक्षक सुद्धा आहे, गुरु सुद्धा आहे. आहान, सगळ्यात पहिल्यांदा एबीपी माझाकडून आणि सगळ्या महाराष्ट्राकडून तुझं अभिनंदन. खूप मोठं काम केलंयस तू. पण हा जो तुझा प्रोजेक्ट होता याच्याबद्दल आम्हाला जरा सुरुवातीला थोडं सांग ना. तू हे कंट्रोल आल्ट डिलीट म्हणून जगाबद्दल, वॉर टेररिझम बद्दल पण बरंचसं काही बोललायस तुझ्या 3 मिनिटांच्या प्रेझेंटेशनमध्ये. नेमकं काय होतं ते? सांग तू काय काय केलं. मी कंट्रोल ऑल्ट डिलीट नावाची एक फिल्म बनवली, ज्याच्यात मी खूप मेहनत करून रेफ्युजी क्रायसिस बद्दल लिहिलं. हे रेफ्युजी क्रायसिस मला युनेस्को बद्दल कळलं जेव्हा मी ते एक बाळ होतं एकदम छोटं, ते असंच होतं आलं कसं बसं. तर आता त्यांच्याबद्दल अजून वाईट वाटतंय मला, म्हणून मी बरोबर बोलू नाही शकत आहे, पण म्हणून मी हे फिल्म बनवली त्यांच्यासाठी, रेफ्युजीसाठी. पण मग या स्पर्धेबद्दल तुला कळलं कधी आणि कसं? किती वेळ लागलं तुला हे जी तुझी थीम होती ती डेव्हलप करायला? मी छोटा म्हणजे 7 वर्षाचा होता तेव्हापासून मला हे कळलं की मला कोडिंग आणि डेव्हलपमेंट, ॲप्स डेव्हलपमेंट हे खूप आवडतं, म्हणून मी तेव्हापासून गेम्स आणि हे सगळं बनवत आलोय. अच्छा, पण मग हे तू शिकतोस, तुझे बाबा तुला शिकवतात, आई तुला शिकवते, शाळेत तर तू जात नाहीयेस, मग कसं शिकतोस? हे स्वतःहून शिकतोस? नाही, माझी आई शिकवते. अच्छा, बर, ओके. आपण आहानच्या आईकडे जाऊयात. आहानचं कौतुक सगळीकडे होत आहे, तुम्हा सगळ्यात तुमचंही अर्थात कौतुक होणारच आहे, कारण तुम्हीच शाळेत न पाठवता त्याला घरी स्वतः तयार करतात. पण होमस्कूलिंग हे खूप धाडसी पाऊल असतं. तुम्ही कसं काय ते ठरवलं की दुसरीनंतर त्याला आपण घरी शाळेत जायला नको आणि तरीसुद्धा आपण त्याला या एवढ्या मोठ्या स्पर्धेसाठी आणि पुढे जे काही होणार आहे त्याच्यासाठी तयार करू? कधी निर्णय घेतला था? ऍक्च्युली आम्ही हा निर्णय खूप म्हणजे अचानक घेतला की रोज रोज तो शाळेत जातोय, तेच शिकतोय आणि त्याचा जो लहान मुलं प्रश्न विचारतात की हे काय आहे, ते काय आहे, तो तिकडचा कल कमी होत जाताना जो मी बघितला आणि मी म्हटलं की हे काही बरोबर नाहीये. मुलांनी हे नेहमी इन्क्विजिटिव्हच राहावं, प्रश्न विचारतच राहावे, आणि ते जेव्हा कमी झालं तेव्हा आम्ही हा डिसिजन घेतला. धाडशी नक्की आहे, आम्हालाही माहिती नाहीये फ्युचरमध्ये काय होणार आहे, पण मला वाटतं शाळेतही जाऊन प्रत्येक आई वडील असे ठामपणे सांगू शकत नाही की माझा मुलगा हेच करणार आहे किंवा तेच. तर फ्युचर हे अनसर्टन सगळ्यांसाठीच असतं आणि म्हणून आम्ही हे घेतलं. त्याला मी स्पेशली तयार असं काही करत नाहीये. जनरली ऑलराऊंडेड नॉलेज आणि एज्युकेशन आपण सगळीकडनंच रोजच्या जीवनात मिळतं आणि तेच त्याला मिळतंय. आणि युनेस्कोसाठी खास सांगावं तर तो खूप त्याला आत्मीयता आहे ग्लोबल प्रॉब्लेम्स बद्दल. त्यांनी युनायटेड नेशन्सचे जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स असतात त्याचा त्यांनी अभ्यास केला आणि जेव्हा हे युनेस्कोचं कॉम्पिटिशन आहे हे त्याला असं दिसून आलं तेव्हा तो माझ्याकडे येऊन मला म्हणाला की मला ह्याच्यात पार्टिसिपेट करायचंय, मला स्वतःला ह्याच्यासाठी काहीतरी प्रोजेक्ट तयार करून माझे कॉन्सेप्ट त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे. सो त्यांनी ते केलं आणि तिकडे त्या लोकांना ते आवडलं आणि आता तो यंगेस्ट मेंबर आहे जो युनायटेड नेशन्सच्या कॅम्पला अटेंड करणार. ऑल ओव्हर 76 कंट्रीजमधनं तो यंगेस्ट मुलगा असणार. वारच नाही. आणि तो जो काही अनुभव असेल हा फार कमी लोकांच्या वाट्याला येतो, तो आता आहानच्या वाट्याला येणार आहे. पण तरीसुद्धा तो वॉरबद्दल बोलत होता, शाश्वत विकासाबद्दल बोलत होता, टेररिझमबद्दल तो या त्याच्या 3 मिनिटांच्या प्रेझेंटेशनमध्ये बोलाय. ते ऐकलंय आणि पाहिलंय आम्ही. पण तरीसुद्धा एका 11 वर्षाच्या मुलानं या विषयांबद्दल बोलणं, शाळेत जरी जात नाही तर तुम्ही हे सगळे विषय अगदी घरी बोलत असता, तुम्ही, त्याचे बाबा, तो? म्हणजे तूच बोलतोस? म्हणजे एवढे रेग्युलरली बोलत असतो असं नाही, पण हो आमच्याकडे फिक्शन आणि नॉन फिक्शन टीव्हीवरती बघण्यापेक्षा न्यूजच जास्त बघतो आम्ही. खूप न्यूज बघतो आणि त्याकरिता का होईना तो सारखा अवेअर असतो की आपल्या आजूबाजूला काय चाललंय. त्यामुळे हो आम्ही खूप बोलत असतो त्या बाबतीत. आहान, पण अर्थात
म्हणजे तू जरी घरी शिकतो आहे, शाळेत जात नसलास तरी सुद्धा तुझे सगळे मित्र आजूबाजू सोसायटीमधले, आजूबाजूचे आणखी कोणत्या ॲक्टिव्हिटीजमधले तिथं सगळे शाळेत जात असतील, तुला असं वाटत नाही की आपण त्यांच्यावर सुद्धा जाऊन मजा करावी का? घरी आईबरोबर आणि आपल्या सगळ्या आवडत्या सगळं कोडिंग जे आहे, बाकी सगळ्या स्पर्धा आहेत ते करण्यात तुला जास्त मजा येते? मला वाटतं की आई बरोबर शिकणार आणि हे स्पर्धा करणं ह्याच्यात अजून खूप मजा आहे, कारण 1-to-1 अभ्यासमुळे मला जे अटेन्शन लागतं एका क्लासरूममध्ये ते खूप जास्त पट मिळतंय त्याच्यापेक्षा. आणि मग तुझे शाळेत जाणारे सगळे मित्र आहेत त्यांना सकाळी सकाळी दप्तरावरून घरी जावं लागतं, ते तर खूप तुझ्यावर जळत असतील, एनव्हियस असतील. ते सगळे माझ्याबद्दल बोलतच असतात की हा कसा स्कूलला नाही केवढा लकी आहे. पण तू अजून काय काय करतोस? तू सांगितलंस की तुला हे कम्प्युटर एन्कोडिंग आणि प्रोग्रामिंगमध्ये खूप आवड आहे, तू करतो सुद्धा आहेस, पण हे सोडून आणखी काय करतो? मी असं ऐकलं की तू आर्चरीमध्ये सुद्धा भाग घेतोस कॉम्पिटिशनमध्ये. हां, मी मेयर कप जिंकलोय आर्चरीमधला, गोल्ड मेडल, आणि अजून खूप सगळे जिंकलोय. म्हणजे मी बोलता बोलता हा प्रोग्रामच जाईल म्हणून थोडंच. नाही, सांग की आपल्याकडे खूप वेळ आहे. सांग तू काय काय करतोस, आम्हाला सगळं ऐकायचं आहे. मॉडेस्ट नाहीये. म्हणजे आर्चरीमध्ये तू जे काय केलंय ते स्पेशली जसं अजमेरा आयलंड आणि तुम्ही सांगा शिल्पाताई, काय काय अजून करतो त्याचं? या प्रोजेक्ट बद्दल तर कळलं, जो आता युनेस्कोमध्ये पण जाणार आहे, पण आणखी थोडा होम स्कूलिंग बद्दल बऱ्याच जणांना भीती असते आणि सगळ्यांना असं वाटतं की शाळेमध्ये पाठ्यपुस्तकं असतात, तुम्ही 1ली, 10वी, 5वी, कॉलेज, इंजिनिअरिंग, डॉक्टर, मेडिकल असं टप्प्यांनी जाता, पण होम स्कूलिंगमध्ये जेव्हा तयार होतो तेव्हा कशा प्रकारे तयार केलं जातं मुलांना? खरं म्हणजे आहांबद्दल पहिला सांगायचं म्हणजे मी फक्त 2017चं जर बोलले, मी ह्याच्या आधीचं बोलतच नाहीये, तर ह्याच्यामध्ये तो मार्च महिन्यामध्ये ऑलरेडी 4 चॅम्पियनशिप्स जिंकलाय. युनेस्को सोडून तो 2 कॉम्प्युटर हे जिंकला आहे, विज ज्युनियर्स नावाचं, आणि असे बरेचशा गोष्टी तो जिंकत जातो. त्याच्यामध्ये त्याला 2 लॅपटॉप जिंकलाय तो या गेल्या 1.5 महिन्यामध्ये. सो खूप काही जिंकतो. आणि होम स्कूलिंग बद्दल असं म्हणायचं तर सगळेच जातात आणि शिकतात शाळेमध्ये, आणि हिस्ट्री शिकतात, जिओग्राफी शिकतात, आणि मग ती लोक डिसाईड करतात की त्याला बिझनेस मॅनेजमेंट करायचंय किंवा सायन्स करायचंय किंवा कम्प्युटर इंजिनिअरिंग करायचंय. तर माझ्या दृष्टिकोनातनं मग तुम्ही जे आधी बाकीच्या गोष्टी शिकल्यात त्याचा तुम्हाला काय फायदा? तो तुम्हाला एक वेल राऊंडेड इंडिव्हिज्युअल बनवेल, पण त्याचा एक्झॅक्ट फायदा काय? म्हणून आमचं असं, माझा जो आम्ही कल असतो आमचा शिकण्याकडे, तो त्याला जी गोष्ट आवडते ती तू शिक. तर पहिल्यापासून जर तुला कोडिंग आवडतंय, पहिल्यापासून जर तुला एथिकल हॅकिंग आवडतंय, तर तू त्याचा रिसर्च कर आणि तू ते शिक. भीती मनात मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आमच्याही खूप आहे, पण आता सुरू केला आहे हा प्रवास, आता पुढेच जायचंय. आहान, परत तुला सांगतो की आपल्याकडे भरपूर वेळ आहे. तू अजून आर्चरी बद्दल बोललास, कम्प्युटर प्रोग्रामिंग बद्दल बोललास, आणखी तुला काय काय करायला आवडतं? मग लँग्वेजेस आहेत का? लँग्वेजेसमध्ये तुला आवडतं का? काय काय अजून तू खेळतोस, फिरतोस का? माझा फोन लाईट करतो ना. ओहो, त्याचा फोन लाईन करतो. ठीक आहे, त्याला हे विचारतोय, तुम्हीच विचारा की आहानला आणखी काय काय करायला आवडतं. तुम्हाला माहिती आहे, पण आम्हाला त्यांच्या तोंडून ऐकायचं आहे. आहान, तुला अजून काय काय करायला आवडतं ते तू सांग, तुझे हॉबीज, तुझे स्पोर्ट्स सगळं. मला जास्त करून आर्चरी, फुटबॉल, क्रिकेट आणि सगळे कॉमन स्पोर्ट्स आहेत, त्याच्यात खूप मजा येते. आणि ऑफकोर्स कोडिंग आणि हॅकिंग मला खूपच आवडते. हे असे जे वाईट गोष्टी होतात या वर्ल्डवरती, त्याच्यासाठी सोल्युशन्स, म्हणजे हे मोठे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यासाठी सोल्युशन शोधण्यासाठी हे मला खूप आवडतं. आणि मी हे आयडियाज लिहून ठेवतो आणि असे कॉम्पिटिशन्स येतात त्यामुळे हे आयडियाज देतो. आहान, तू आता एवढ्या सगळ्या मोठ्या विषयाबद्दल बोललेला आहेस. आता तू 2 आठवड्यांसाठी युनेस्कोला जाणार आहेत. खूप सारे जगभरातले बाकीचे तुझ्या वयाचे मित्र, थोडे मोठे, तुला तिथं भेटतील. त्या एक्सपिरियन्सकडे, अनुभवाकडे तू कसं बघतोयस? मोठी संधी आहे. ऐकू आलं नाही? अच्छा, तू आता 2 वीकसाठी जे जाणार आहेस जुलैमध्ये, तर तिकडे तुला भरपूरसे तुझ्यापेक्षा थोडे मोठे आणि तुझ्या एजचे मित्र मिळणार. तर तो एक्सपिरियन्स तुला कसा वाटेल? तू त्याच्यातून काय शिकून येणार आणि तू ते इथे कसं इम्प्लिमेंट करायचा विचार केलाय?
मी पहिला म्हणजे तिकडे जे शिकलोय तेच कॉन्सेप्ट इकडे येऊन माझ्या मित्रांना शिकवणार आणि त्यांना बोलणार की ह्या तुम्हाला तुमचे जेही मित्र असतील त्या सगळ्यांना जाऊन बोला की हे कॉन्सेप्ट वर्ल्ड मध्ये पीस बनवू शकतं, तर तुम्ही हे फॉलो करा. ग्रेट. आणि नक्की की तू त्यांच्यामध्ये जाशील, त्या नव्या मित्रांना पण सांगशील आणि त्यांना भारतात बोलून इथले जे तुझे सगळे मित्र आहेत त्यांना सुद्धा हे नवनवीन आयडियाज कन्सेप्ट सांगशील आणि काहीतरी याच्यातून आणखी मोठं भव्य दिव्य होईल. आहान आणि त्याच्या आई शिल्पा फडणीस, तुम्हा दोघांचंही अभिनंदन पुन्हा एकदा आणि दोघांचंही आभार आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल. हा होता आहान फडणीस, मुंबईचा वंडर बॉय, जो आता युनेस्कोला चाललेला आहे. युनेस्को युथ कॉम्पिटिशनमध्ये त्याच्या या प्रोजेक्टला जे वॉर, पीस आणि वर्ल्ड टेररिझमबद्दल बोलत होतं त्याला पुरस्कार मिळालेला आहे. अभिनंदन करूयात पुन्हा एकदा त्याचं आणि या विशेष कार्यक्रमामध्ये इथंच थांबूयात. तुम्ही पाहत राहा एबीपी माझा.